नमस्कार. घरगुती सौंदर्य टिप्स. दररोज चेहऱ्यावर तीळ किंवा बदामाच्या तेलाने मसाज केल्याने चेहऱ्यावरील रक्तपुरवठा चांगला होतो आणि त्यामुळे तुमची त्वचा चमकदार होते. खोबरेल तेलामध्ये मध आणि साखर मिसळून ओठांवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. या वापरामुळे तुमच्या ओठावरील डेड स्किन निघून जाते आणि तुमचे ओठ लगेच गुलाबी दिसू लागतील. नाकावरील ब्लॅक हेड्स काढण्यासाठी तुमच्या नाकावर टूथपेस्ट लावा आणि 5 मिनिटे कोरडे होऊ द्या आणि नंतर पाण्याचे काही थेंब घेऊन गोलाकार हलक्या हाताने मिनिटभर मसाज करा आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवा. नाकावरील ब्लॅक हेड्स पूर्णपणे निघून जातील. केसांना नियमितपणे दही लावल्याने केसांचा कोरडेपणा आणि केस तुटण्याचे प्रमाण कमी होते. त्यासाठी केसांना आणि टाळूला अर्धा तास दही लावून तसेच राहू द्या आणि अर्धा तासानंतर केस स्वच्छ धुवा. तुमची केस गळती आणि केसांचा कोरडेपणा निश्चित कमी होईल. 1 टीस्पून बटाट्याचा रस आणि 1 टीस्पून काकडीचा रस घ्या. आता दोन्ही व्यवस्थित मिक्स करा. आता हे टोनर म्हणून नियमितपणे चेहऱ्यावर लावा. हे तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझर करण्यास आणि काळे डाग काढून टाकण्यास नक्कीच मदत करते. चेहऱ्यावर चमक आणि ग्लो येण्यासाठी 10 बदाम रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी त्याची साल काढून पेस्ट बनवा. आता या बदामाचा पेस्टमध्ये 1 टीस्पून ओट्स व 1 टीस्पून मध आणि थोडे दही घालून चांगले मिक्स करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि अर्ध्या तासानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. दररोज एका टोमॅटोचा तुकडा चेहऱ्यावर 5 मिनिटं त्यावर थोडे मध टाकून स्क्रब करा. त्यामुळे मुरुमे, काळे डाग आणि तेलकट त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते. हा प्रयोग दररोजसुद्धा करू शकता. नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. जर तुमची त्वचा वारंवार ड्राय होत असेल तर दुधामध्ये मध मिसळून चेहऱ्यावर लावल्याने कोरडेपणापासून पूर्णपणे सुटका होते. नियमितपणे आवळ्याचा ज्यूस पिल्याने तुमचे केस लांब आणि मजबूत होण्यास मदत होते. तसेच चमकदार आणि काळे तसेच केसांची वाढ चांगली होते. शिवाय पांढऱ्या केसांपासून सुद्धा सुटका होते. त्यामुळे नियमितपणे ज्यूस पिणे फायदेशीर ठरते. तुमचा काळपट झालेला चेहरा उजळून दिसण्यासाठी 2 चमचे तांदळाच्या पिठात 1 चमचा मध मिसळा. आता ही पेस्ट त्वचेवर लावा आणि 15 ते 20 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवा. तुमचा चेहरा उजळून दिसेल. केस गळणे कमी करण्यासाठी सीताफळ हे फळ खूपच फायदेशीर आहे. सीताफळाचे फळ नियमितपणे सेवन केल्याने केसांची चांगली वाढ होण्यास मदत होते. त्वचेवरील व्हाईट शेड्स काढण्यासाठी अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा तांदळाचे पीठ आणि कोरफड जल हे दोन्ही एकत्र मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा. गोलाकार दिशेने संपूर्ण चेहऱ्यावर मसाज करा. असे केल्याने त्वचेवरील संपूर्णपणे व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स सहजपणे दूर होतात. 2 चमचे दही घ्या आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि 5 मिनिट हलक्या हाताने मसाज करा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवून टाका. यामुळे तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार मुलायम बनते. थोडी कॉफी, मध आणि 1 चमचा साखर हे सर्व मिक्स करून चेहऱ्यावर स्क्रब केल्याने चेहरा टाईट होतो आणि चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होते. रोज रात्री झोपण्यापूर्वी
होटांना लिंबाचा रस लावून झोपल्याने होटांचा काळपटपणा कमी होण्यास मदत होते. हा प्रयोग तुम्ही दररोजसुद्धा करू शकतात. दररोज 1 टीस्पून दही आणि थोडी हळद मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने तुमच्या चेहऱ्यावरील ओपन पोर्स कमी होऊ लागतात. तसेच तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझर करण्यास आणि तुमची त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत करते. त्यामुळे दह्याचा आणि हळदीचा तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये नक्कीच समावेश करा. आपले शरीर आपण जे खातो यानेच बनलेले असते. साहजिकच ताजे, स्वच्छ आणि रसदार अन्न सेवन केल्याने आपली त्वचा तेजस्वी राखण्यास मदत करतात. प्रथिने, जीवनसत्व, भरपूर फळे व पालेभाज्यायुक्त आहार असा समतोल आहार योग्य वेळी योग्य प्रमाणात घेणे श्रेयस्कर ठरते. त्वचेची निगा राखण्यासाठी गुलाब पाणी फायदेशीर आहे. गुलाब पाण्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासही मदत होते. हे बाजारात सहज उपलब्ध मिळते. जेव्हा तुम्हाला चेहऱ्यावर ताण जाणवेल तेव्हा चेहऱ्यावर स्प्रे करा. चेहऱ्यावरील वृद्धत्व टाळण्यासाठी नियमितपणे व्यायाम करा आणि योगा करा. व्यायाम आणि योगा केल्याने तुमचे वय दिसून येत नाही. तसेच तुमचा चेहरा तरुण ठेवण्यासाठी संतुलित आहार सेवन करा. भरपूर पाणी प्या. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.